हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सकाळी सकाळी माझ्याकडे आता रोज वेगवेगळी शाळा असते, म्हणजे रोज वेगवेगळे वर्ग असतात आणि वेगवेगळे विद्यार्थी सुद्धा येतात. तर बघा, कधी कावळ्यांचा वर्ग असतो, कधी साळुंक्यांचा वर्ग असतो. तर आज चक्क पोपट आलेले आहेत आणि एक दोन नाही तर तीन पोपट आहेत आणि इतका वेळ बसले होते आणि काय खातात माहितीये तुम्हाला? ते चपाती खातात. हा उतरतोय बघा कसा खाली. तर ह्यांच्या करामती बघण्यामध्ये ना माझा सकाळचा खरंच खूप वेळ जातो आणि आवडतंही मला. मी खूप एन्जॉय करते त्यांना बघता बघता. सकाळी सगळ्यांची वर्दळ लागलेली असते, म्हणजे दिवस उजाडायच्या आधीच अर्धे जण येऊन बसतात तिथे आणि खूप मस्त वाटतं पण बघा ना. आणि त्यांचा आवाज पण इतका गोड आहे ना, प्रत्येक पक्षाचा आवाज वेगवेगळा येतो. तर खूप भारी वाटतं. सकाळ माझी यांच्यामुळे ना खरंच खूप मस्त होते एकदम. तर चला, आज आम्ही चाललो आहे ते म्हणजे मी इथल्याच नर्सरीमध्ये, छोट्याशा जी रोड साईड नर्सरी आहे ना तिथे चाललोय. तर ही नर्सरी आहे ना, जे इथे जवळपास राहत असतील त्यांना सांगते, जे आपलं खंबालपाडा आहे. मागच्या वेळी इथेच मी दिवे घ्यायला आली होती बघा. तर ही इथे ना पूर्ण गरडा सर्कल बोलतात ह्याला, डोंबिवली ईस्टला. आणि आता इथे खूप सारी झाडांची व्हरायटी आली आहे बघा. हे लिलीचं झाड आहे, त्याच्यामध्ये व्हाईट फुलं सुद्धा येतात आणि अशी कलरफुल सुद्धा येतात. त्यांना, तिथल्या मुलांना ना एक्झॅक्ट एवढं सगळं माहिती नाही की एक्झॅक्ट कसली झाड आहेत, पण सगळ्या प्रकारची झाडं यांच्याकडे आहेत. पीस लिली बघा केवढं मोठं आहे, छान. आणि तुम्हाला एक सांगते की नर्सरीमध्ये तुम्ही प्रॉपर असं चांगल्या नर्सरीमध्ये जेव्हा तुम्ही जाता, तिथे जी प्राइस आहे आणि इथल्या प्राइसमध्ये खूप फरक आहे आणि इथे तुम्ही बऱ्यापैकी थोडंफार बार्गेनिंग सुद्धा करू शकता. तर बघा, मनी प्लांट्सची केवढी व्हरायटी त्यांनी आणलेली होती. मनी प्लांट्समध्ये जी मोठी पानं असतात ना मनी प्लांट्सची, त्याची सुद्धा खूप व्हरायटी होती. त्यानंतर इथे खूप प्रकारचे जास्वंद आहेत बघा, वेगवेगळ्या कलरचे जास्वंद आहेत. पण आता हल्ली काय होतं माहितीये का, खूप हायब्रिड पण झाडं भरपूर आलेली आहेत. म्हणजे जी ओरिजिनल झाडं असतात ना त्यांची फुलं आणि हायब्रिड झाडांची फुलं याच्यामध्ये खूप फरक पडतो. जी देशी आपली झाडं असतात ना त्यांना 12ही महिने फुलं येतात आणि जी हायब्रिड झाडं असतात ना त्यांना खूप खूप रेअर फुलं येतात आणि त्यांची खूप काळजी सुद्धा घ्यावी लागते. तर गुलाबांमध्ये पण बघा केवढी व्हरायटी होती आणि इथे ही सगळी वेगवेगळी प्रकारची फुलांची म्हणजे अशी बागच वाटते पूर्ण. पण आपल्याला आश्चर्य वाटतं की नाही, की ह्यांच्याकडे बघा केवढी फुलं येतात आणि हीच झाडं आपण घरी नेली की आपल्याकडे त्याला म्हणजे जी सुरुवातीला जी फुलं असतात ना तीच फुलं राहतात. नंतर नेक्स्ट टाइम काय फुलांचा म्हणजे हे लागत नाही. तर मी त्याला म्हणून विचारून फुल आहे का ना, फुल आहे का ना असं विचारत होती. तर तो सांगते, हा दीदी फुल आहे का? तर म्हणून आता इथे ना माझ्या म्हणजे नवीन घरामध्ये ना इथे ऊन येतं चांगलं. तर फुलांच्या झाडाला तुम्हाला सांगते, स्पेशली उन्हाची खूप गरज असते. ऊन व्यवस्थित असेल ना तर फुलं छान येतात झाडांना. आणि बघा इथे खूप व्हरायटी आहे, म्हणजे आपले पाण्याचे जे माठ असतात ना त्याची खूप व्हरायटी आहे. मातीची बरीच भांडी वेगवेगळी, सिरॅमिक पॉट्स तुम्ही बघितलेत आणि बघा अशा प्रकारचे वेगवेगळे माझ्या बॅक साईडला पण तुम्हाला दिसत असतील स्टँड. म्हणजे ओव्हरऑल नर्सरी रिलेटेड जेवढं सगळं सामान आहे ना ते सगळं इथे तुम्हाला खूप रिझनेबल रेटमध्ये मिळतं. तर मी पूर्ण अशी फुलबाग आणलेली आहे. मी पिटोनिया आणलंय सध्या, आता पिटोनियाचा सीझन आहे. त्यानंतर असे पिवळं गुलाब आणलंय, जास्वंद आणलेत आणि माती आणले भरपूर, कारण माझ्याकडे जे झाडं आहेत ना त्यांना पण थोडंसं सॅग्रिगेट करून मला आणखीन वेगवेगळी झाडं लावायची आहेत. आणि एक गोष्ट मला जी हवी होती ती इथे मिळाली, ते म्हणजे हे नीम ऑइल. तर बघा इथे खूप कमीमध्ये मिळालं. 250ची बॉटल होती, त्याने मला 220 का 200ला काहीतरी दिली. कारण जास्वंदांवरती स्पेशली जे कीड लागते ना तर त्याच्यासाठी नीम ऑइल स्प्रे करायचं, त्याने झाडांना जी पण कीड लागते तर ती निघून जाते. तर झाडांचं माझं थोडं थोडं काम चाललंय. जसं मी तुम्हाला दाखवलं की छान फुलांची झाडं आणलीत पण अजून लावली नाही आहेत, कारण त्याला काय काय अजून मला करायचं आहे. तर ते मी जसं जसं नंतर करेन तसं तुमच्यासोबत शेअर करेन. तर उद्याची पहिले तयारी करायला घेतली आहे. उद्याचं मला पहिले सजावटीचं काम करून घ्यायचं आहे, कारण मग उद्या घाई होणार नाही, नाहीतर मग नंतर सकाळी सगळीच एकदम खूप घाई होऊन जाते. जसं मी तुम्हाला म्हटलं की थोडंसं प्री प्लॅनिंग केलं ना तर आपल्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतात.
आणि आता गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे, तर त्या बाबतीत सुद्धा बऱ्याच जणांनी, बऱ्याच ताईंनी खूप काय काय प्रश्न विचारले. तर गुरुचरित्राचं पारायण करताना नियम पाळून जर आपण केलं, तुम्हाला जर संकल्पयुक्त पारायण करायचं असेल, जर तुम्हाला इच्छापूर्तीसाठी काही पारायण करायचं असेल, तर तेव्हा तुम्ही अगदी कडक जे नियम बघा, त्या ग्रंथामध्ये सुरुवातीला सगळे नियम दिलेले आहेत. गुरुचरित्राच्या पारायणामध्ये काय काय नियम पाळलेच पाहिजेत, तर ह्याचा स्पेशल व्हिडिओ आहे माझा, तर तो व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर ते पण तुम्ही बघा. आणि दुसरी गोष्ट की ह्यावेळी आम्ही कुठलेच नियम म्हणजे कुठले नियम पाळतोय, कांदा लसूण खाणार नाही आहे, त्या म्हणजे खात नाही आहे, ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करावंच लागतं. त्यानंतर तिसरा जो नियम आहे तो म्हणजे परान्न, की बाहेरचं आपण काही कोणाच्या घरचं किंवा बाहेरचं आपण काही खायचं नाही. आता मला एक गोष्ट ना एक तुम्हाला यात सांगायची आहे, की कुठलीही गोष्ट जेव्हा आपण करतो ना, तर ती समजून केली तर ती जास्त लागू पडते. फक्त ग्रंथामध्ये किंवा पुस्तकांमध्ये दिलं आहे म्हणून ते तसंच्या तसं फॉलो करायचं. मग हे असंच झालं ना, की आपण आईला काय विचारलं की आई हे कशाला करायचं गं, तर मग आई तेव्हा सांगते की अरे हे आधीपासून करतात, आजी पण असंच करायची, आजीची आई पण असंच करायची, म्हणून आपण असं करतो. पण त्याचं लॉजिक किंवा त्याच्या मागचं काय हेतू होता हा जर तुम्हाला समजलाच नाही, तर तुम्हाला ते काम करण्यात तो इंटरेस्ट वाटणारच नाही. तिसरी गोष्ट की जेव्हा आपली मुलं उद्या आपल्याला या बाबतीत काही विचारतील, तर आपल्यालाही त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजे म्हणतात ना की हे आपलं अध्यात्म आणि विज्ञान या दोघांची सांगड घालून आपल्याला त्या गोष्टी करायला पाहिजे. तर परत मी मूळ मुद्द्यावर येते, ते म्हणजे की नियम जे ग्रंथांमध्ये दिलेले आहेत, तर त्यामागची कारणं काय आहेत, परान्न का नाही घ्यायचं, बाहेरचं तुम्ही आज बघताय की बाहेरचं काही खातो तर किती आपल्याला शारीरिक त्रास होतात, बरंच काय काय कुठे कसं कशा पद्धतीने बनवलेलं असतं, तर त्याच्यामुळे आपली तब्येत पारायणाच्या दरम्यान आपली तब्येत खराब होऊ नये, आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडू नये, तर ह्यासाठी परान्न घ्यायचं नाही आहे असं त्यामध्ये. तर हा खूप महत्त्वाचा नियम आहे, हा खरंच फॉलो केलाच पाहिजे. दुसरं म्हणजे कांदा लसूण, तर तामसिक आहार नसला पाहिजे. आणि जे लिमिटेड त्याच्यामध्ये ज्या गोष्टी खायला सांगितल्या आहेत, तर त्याचं कारण म्हणजे की जेव्हा बघा आपण खूप काही जेवतो, खूप मस्त मस्त पंचपक्वान्न जेवतो, तर तुम्हाला सगळ्यात पहिली जी गोष्ट येते ती म्हणजे की आळस. तर म्हणून देवपूजा करताना किंवा देवाचं जेव्हा आपण पारायण लावतो, तर आपल्याला 2-2, 3-3 तास कंटिन्यू बसावं लागतं. तर तेव्हा जर आपण खूप सारं असं काय खाल्लं, मस्त पंचपक्वान्न खाल्लं, तर तुम्हाला तेवढा वेळ शांत बसताच येणार नाही, तुम्हाला आळस हा येणारच, झोप ही येणारच. तर म्हणून जेव्हा बघा तुम्ही 2 घास कमी खाता ना, तर तेव्हा तुमचं मन आणि पोट दोन्ही शांत असतं. तर म्हणून तो एक नियम दिलेला आहे की लिमिटेड ह्याच गोष्टी खायच्या त्याच्यामध्ये, की ज्याने तुमचं म्हणजे तुम्हाला एनर्जी पण मिळत राहील आणि तुम्हाला आळसवाणं पण वाटणार नाही, झोपही येणार नाही. तर असं म्हणजे असे सगळे त्याच्यामागे संदर्भ असावेत असं मला तरी वाटतं. आणखीन कोणाला काही माहिती असेल तर तुम्ही नक्की माझ्यासोबत शेअर करा. मला असं वाटतं की ह्याचे संदर्भ असे असावेत. आणि यावेळी मिस्टरांनी नियम पाळले नाहीत, कारण त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. म्हणजे ऑफिसमध्ये क्रिकेट त्यांचं होतं, तर क्रिकेट खेळताना हाताला बॉल लागला आणि त्याच्यामुळे ते एअरलाईन फ्रॅक्चर झालं आहे त्यांचं. तर डॉक्टरांनी ज्या मेडिसिन दिलेल्या आहेत, तर त्या मेडिसिन खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्याच्यासोबत बाकीचं खाणंपिणंसुद्धा तसं असेल तरच ते रिकवर होईल. आणि ऑफिस ही अशी गोष्ट आहे की आपण हवं तेवढे दिवस आपण घरी बसून राहू शकत नाही. आपला हाच प्रयत्न असला पाहिजे की लवकरात लवकर मला रिकवर व्हायचं आहे, लवकरात लवकर मला जॉईन करायचं आहे. तर म्हणून त्यांना मी म्हटलं की तुम्ही नियम पाळू नका, तुम्ही कुठलंही व्रत म्हणून करू नका, फक्त सेवा म्हणून ही गोष्ट करा. कुठलाही स्वार्थ, कुठलीही इच्छा मनात न ठेवता मी फक्त देवा तुझ्यासाठी ही गोष्ट करतोय, तुझ्यासाठी मी हे वाचन करतोय. आणि तुम्ही बघा हे वाचन करता करता तुम्हाला किती गोष्टी त्याच्यातून कळतात, किती काय काय भाव त्याच्यातून कळतात, आपल्यामध्ये आपोआप बदल घडायला सुरुवात होते. तर म्हणून मी तर म्हणेन की नाही नियम म्हणजे नियम न पाळता ज्यांना खरंच शक्यच नाही आहे, आता जे ऑफिस गोईंग आहेत, तर खरंच काही गोष्टी आहेत की त्यांना नाही पॉसिबल होत, पण इच्छा असते की मला हे करायचं आहे, तुम्ही करा बिंदास. मी खरंच सांगते बिंदास करा. म्हणजे असं नाही म्हणते की त्या गोष्टीला आपण कुठे अपोज नाही करत आहे की हे असं का दिलं आहे तसं नाही आहे. ते जे दिलं आहे ते बरोबरच दिलं आहे. पण जर आपल्याला जमत नसेल काही गोष्टी आपल्या हेल्थनुसार किंवा काही गोष्टी जमत नसतील, तर त्या गोष्टींसाठी आपण ते न करणं यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं तिथे ॲडजस्ट केलं ना, तर आपण नक्कीच म्हणजे
पारायण वगैरे या सगळ्या गोष्टी आनंदाने करू शकतो. कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला बंधनकारक किंवा रिस्ट्रिक्शन्स असं वाटतात ना, तेव्हा ते करण्यात तेवढा आनंद येत नाही जेवढं तुम्हाला मनापासून, म्हणजे कुठलंही रिस्ट्रिक्शन न घेता जेव्हा तुम्ही मनापासून ती गोष्ट करता ना, तेव्हा ती आणखीन आनंदाने करता. तर म्हणून बाकी गोष्टींचा विचार नका करू. तुम्हाला जे तुमच्या मनाला जे पटतं ना, त्या गोष्टी तुम्ही करा. फक्त कुठेही आपल्या शास्त्रांचा किंवा आपल्या ग्रंथांचा तिथे अपमान होणार नाही याची फक्त काळजी घ्या. तर बऱ्याच जणांचे काय काय बरेच प्रश्न होते, तर म्हणून मी त्याची उत्तरं तुम्हाला दिली. उद्याची तयारी करते, तर उद्या मी लावणार आहे देवीचा मुखवटा. तो म्हणजे पद्मलक्ष्मीचाच मुखवटा उद्या लावणार आहे, पण उद्याची आरास थोडीशी माझी वेगळी असणार आहे. तर मी दादांकडून 2 मुखवटे मागवले होते पद्मलक्ष्मीचे. एक जो होता तो स्टोनचा होता आणि दुसरा हा मोत्यांचा वर्क केलेला आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. नथीचा जो प्रकार आहे ना हा जो दक्षिण भारतामध्ये म्हणजे साऊथ इंडियन पद्धतीमध्ये अशा प्रकारची नथ त्यांच्याकडे घातली जाते. इथे मध्ये सुद्धा घातली जाते, पण इथे मध्ये नाही घातले, तर इथे अशा प्रकारे घातले. तर इथे मी देवीला बघा लॅशेस लावले आहेत, त्याच्यामुळे डोळे अगदी जिवंत वाटत आहेत. हे लॅशेस अगदी इझिली आपल्याला दुकानांमध्ये मिळतात, जिथे आपलं सगळं काय मिळतं ना सामान, नेल पॉलिश, लिपस्टिक, ह्याव ट्याव सगळं तिथे हे सगळं मिळतं. तर हे एकच लॅशेस आहेत माझ्याकडे. मी सगळ्या मुखवट्यांना एकच लॅशेस काढून काढून लावते आणि ह्याच्यामुळे ना डोळे खूप सुंदर असे जिवंत दिसतात देवीचे. तर बघा खूप सुंदर आहे. थीम काय आहे ती मी तुम्हाला सांगणार नाही आहे, पण तसंही मी मुखवटा दाखवला तुम्हाला. त्यानंतर आता मला चला डेकोरेशनची थोडीशी तयारी, म्हणजे सजावटीची थोडीशी तयारी करून ठेवते आणि मग उद्याची पूजा तुम्हाला पण एक्साइटमेंट असेल. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची, शेअर करायची, ते म्हणजे ज्या मी अगरबत्त्या मागवल्या होत्या मागच्या वेळी दादांकडून, तर त्या दादांनी ना मला यावेळी बघा अगरबत्त्यांसोबत, म्हणजे पुन्हा मला इतक्या आवडल्या आहेत ना त्या अगरबत्त्या, आणि ते स्वतः बनवतात घरी. त्या दादांना हार्टचा त्रास आहे, पण तरीही ते एक सेवा म्हणून हे सगळं स्वतः करतात. असं नाही आहे की पैशांची गरज नाही आहे, पैशांची सुद्धा गरज आहे, आर्थिक परिस्थितीसुद्धा कमकुवत आहे, पण तितकेच ते प्रामाणिकसुद्धा आहेत. ज्यांनी त्यांच्याकडून घेतलं असेल ना, त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगावं की खरंच अगरबत्त्या कशा आहेत आणि दादांचा सुद्धा तुमच्याबरोबरचा व्यवहार स्वभाव कसा आहे. तर हे त्यांनी ना आता मला नवीन एक पाठवलं, ते म्हणजे की धूप स्टिक त्यांनी पाठवलेत. बघा हे अशा प्रकारचे धूप स्टिक आहेत, खूप छान आहेत, खूप छान आहेत. मी वापरलेत, वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये. तर मी एक यातलं काढलं होतं. तर हे बघा, आणि खूप स्वस्तसुद्धा आहेत. मी खरंच सांगते तुम्हाला, खूप रिजनेबल आहेत. म्हणजे 100 ग्रॅम 60 रुपयाला धूप स्टिक आहेत बघा. याच्यामध्ये वेगवेगळे आहेत, रिअल सॅन्डल, 1 नंबर हिना, आणि याचा सुगंध तुम्ही बघाल ना, म्हणजे 1% पण तुम्हाला केमिकलाइज सुगंध येणार नाही. म्हणजे मी सांगते म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा की खरंच खूप छान आहे. यातली एक स्टिक पण आपण लावली ना संपूर्ण घरामध्ये, जेव्हा आपल्याला धूप करायचा नसतो, काय होतं धूपाने कधी कधी जे वाटीचे धूप आपण लावतो त्याने कधी कधी खूप सगळीकडे काळं होतं किंवा जाळ्या लवकर जमा होतात. तर अशा प्रकारचे धूप स्टिक आपण लावले ना तर त्याचा जास्त धूर होत नाही, सुगंध येतो, त्याचा धूर खूप येत नाही. तर असे वेगवेगळे त्यांनी मला पाठवले, ते म्हणजे ब्लॅक मटक धूप स्टिक, स्वामीराज धूप स्टिक. तर सुगंध खूप छान आहे. 70 रुपये, 75 रुपये, 60 रुपये असे सगळे आहेत. 100 ग्रॅम अशा प्रकारे छान, पॅकिंग पण छान आहे त्यांची. तर तुम्हाला ज्यांना हवे असतील त्यांचा, दादांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही त्यांच्याकडून नक्की. किशोर गायकवाड म्हणून नाव आहे दादांचं. अगरबत्त्या पण अगदी 1 नंबर अगरबत्ती आहे, तुम्ही नक्की मागून बघा. तुम्हाला नाही चांगलं वाटलं ना तर मला असं वाटतच नाही की कोणाला नाही आवडणार, इतका अगरबत्तीचा सुगंध 1 नंबर आहे. तर चला, माझी खूप बडबड झाली, आता मी पहिले माझं सगळं उद्याचं सजावटीचं काम सुरू करते. तर देवींच्या मुखवट्यांना ना बघा अशा प्रकारे हे जे आयलॅशेस मिळतात, जे आपणही आपल्या डोळ्यांना लावतो तेच आयलॅशेस आहेत. तर तुम्ही एकच आयलॅशेस आणा किंवा तुम्ही प्रत्येक मुखवट्याला 2-3 मुखवटे असतील तर वेगवेगळे आयलॅशेस घेऊन ठेवा, म्हणजे सारखे काढघाल करायला पण लागणार नाही. एवढे असे खूप महाग नसतात, हे रिजनेबल रेटमध्येच असतात. तर त्याच्यामुळे अशा आयलॅशेस लावलेत ना बघा, देवींचे डोळे अगदी म्हणजे असे सजीव, असा जो मुखवटा आहे ना अगदी सजीव दिसतो. तर म्हणून मी माझ्याकडे दुसऱ्या मुखवट्याला, म्हणजे महालक्ष्मी आईचा जो दुसरा मुखवटा आहे त्याला लावले होते, तर त्याचे मी काढले. मागच्या वेळी मी ऍक्च्युली लावायचे विसरली, तर मागच्या वेळी नव्हते लावले, तर म्हणून मला यावेळी लक्षात आलं की अरे मुखवट्याला लॅशेस लावूया.
म्हणजे डोळे आणखीन सुंदर दिसतात देवींचे. आणि दादांकडचे हे मुखवटे ना, खरंच सांगते, म्हणजे त्यांचा मुखवट्याची क्वालिटीच खूप वेगळी आहे. त्याचे हावभाव, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, त्याचं काम, क्वालिटी, हे सगळं अगदी एक नंबर आहे. त्यामुळे देवीचं स्वरूप आहे ना, सजवल्यानंतर अगदी जिवंत असं स्वरूप दिसतं. बघा किती सुंदर आणि अगदी जिवंत वाटतोय चेहरा देवीचा. तर आता मला उद्याची तयारी करायची आहे, म्हणजे आज हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. तर हे कालचं आहे माझं सगळं कामाचं. तर जी प्रभावळ आपण बनवली होती, तर प्रभावळ मी व्यवस्थित पॅक करून ठेवली होती. तर आज उद्या म्हणजे तीच प्रभावळ माझी लागणार आहे. आणि कलर मी चेंज करणार आहे. मागच्या वेळेला बॅकग्राऊंडसाठी मी पिवळा कलर घेतला होता, तर या वेळेला बघा लाल रंग लावणार आहे. म्हणजे एकाच प्रभावळमध्ये आपण 2 in 1 काम करू शकतो. तर असं तुम्ही आतला जो पोर्शन आहे ना, तेवढा शेप करून तुम्ही वेगवेगळे कलर्स सुद्धा त्याच्यामध्ये ॲड अप करू शकता. किंवा काहीच नसेल लावायचं तर मधलं ब्लँक ठेवून तिथे एखादा मिरर सुद्धा लावू शकता. म्हणजे असं खूप काही काही, जेवढं विचार करू ना तेवढी, म्हणजे जेवढी क्रिएटिव्हिटी दाखवू तेवढी कमी आहे ह्याच्यामध्ये. तर प्रभावळ बॅक साईडला लावून घेतली आणि आता बनवलीच आहे, तर त्याचा व्यवस्थित वापर सुद्धा झाला पाहिजे, नाही तर मग परत ती तशीच पडून राहील. तर म्हणून म्हटलं, माझ्या डोक्यात होतं की काहीतरी वेगळं आणखीन डेकोरेशन करू, पण म्हटलं वेगवेगळं बनवून करून ठेवून पण काय करू, त्यापेक्षा आहे जे आपल्याकडे सामान त्याच्यामध्येच आपल्याला काय काय नवीन नवीन वेगवेगळं करता येईल ते आपण करू. तर म्हणून मग मी प्रभावळच लावली आणि साईडला आता ही ज्या पांढऱ्या माळा आहेत माझ्याकडे त्या मी लावते, कारण उद्याचं माझी जी थीम आहे ना, तर त्याच्या हिशोबाने माझं हे बॅकग्राऊंड डेकोरेशनचं काम सुरू आहे. तर बघा असं आता माळा पूर्ण व्यवस्थित संपूर्ण लावून घेते. तर असं आजचं जितकं मला आवरता आलं तितकं मी आवरलंय सगळं. आणि बाकीच्या गोष्टी उद्या, सगळ्या पूजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या उद्याच फ्रेश केल्या तरच त्या चांगल्या वाटतात. आधीपासून करून ठेवली म्हणजे आपण आपली पितळेची भांडी वगैरे, ती ज्यांना जॉबला जायचं असेल त्यांच्यासाठी ठीक आहे, पण मला ती फ्रेश घासलेलीच बरी वाटतात. तर म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी उद्या करणार. आता सध्या हे डेकोरेशनचं थोडंसं, म्हणजे सजावटीचं थोडंसं करून ठेवलं. आणि उद्याची जी पूजा आहे, म्हणजे हा व्हिडिओ उद्या येईल ना, तर आजची जी पूजा सगळ्यांची गुरुवारची आहे ती सगळी खूप छान हो. आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आई खूप 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 सुख, समृद्धी, शांती, समाधान सगळ्या गोष्टी घेऊन येऊ, हीच आईकडे प्रार्थना. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि प्रयत्न करेन की उद्या लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करेन, कारण मला माहिती तुम्ही सगळे खूप आसुसलेले असतात देवी आईची सजावट, देवी आईची पूजा बघण्यासाठी. तर नक्कीच प्रयत्न करेन की उद्या लवकर आवरेन सगळं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.